पुण्यात गणेशोत्सवाच्या तयारीला वेग आलेला आहे, पण उत्सव सुरू होण्याच्या आधीच डीजे, ढोल ताशा आणि ध्वनी निर्बंधांच्या वरून महापालिकेच्या बैठकीमध्ये जोरदार गदारोळ जो आहे तो बघायला मिळाला. गणेश मंडळांचे कार्यकर्ते आणि प्रशासन आमने सामने आलं. कायमची डीजे, ढोल ताशा बंदी करण्याच्या मागणीवरून वातावरण तापलं, तर मंडळांनी प्रशासनाला सवाल केला. आवाज कमी करा, मोठा करा, पण एकदाचा तो काय निर्णय ठरवा. याच बैठकीत डीजे आणि लेझर असलेल्या प्लाझ्माला बंदी, गणेश मंडळांसाठी एक खिडकी योजना, शेवटच्या 5 दिवसात स्पीकरच्या वेळेत शिथिलता आणि यंदाच्या गणेशोत्सवाचं डिजिटल मॅपिंग असे महत्वाचे निर्णय सुद्धा घेण्यात आले. नेमकं या बैठकीमध्ये काय काय घडलं बघूयात. तर आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेमध्ये गणेश मंडळांचे प्रतिनिधी आणि प्रशासनाची एक बैठक पार पडली. महापौर मंजुषा नागपुरे, महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पोलीस सहआयुक्त संजय दराडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि पुण्यातील गणेश मंडळांचे जे काही प्रतिनिधी आहेत ते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत डीजे, ढोलताशा, विसर्जन मिरवणुकीच्या वेळा, ध्वनी निर्बंध आणि मंडळांच्या विविध अडचणींवर चर्चा झाली. पण बैठकीच्या सुरुवातीलाच एका पर्यावरण प्रेमीनं डीजे आणि ढोल ताशांवर कायमस्वरूपी बंदीची मागणी केली आणि त्यानंतर वातावरण चांगलंच तापलं. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या मागणीला तीव्र विरोध केला. परिस्थिती चिघळू नये म्हणून महानगरपालिकेचे सुरक्षा रक्षक यांना हस्तक्षेप सुद्धा करावा लागला. यानंतर गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी प्रशासनासमोर आपला संताप व्यक्त केला. दरवर्षी गणेशोत्सव आला की डीजे आणि ध्वनी निर्बंधांवर चर्चा होते, त्यामुळे आवाज कमी करा किंवा मोठा करा, पण एकदा काय ते ठरवून टाका, अशी भूमिका या मंडळांनी घेतलेली आहे. काही कार्यकर्त्यांनी डीजेवर निर्बंध लावण्यापेक्षा दारूबंदी आणि मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई करा असा सवालही उपस्थित केलेला आहे. तसंच ध्वनी प्रदूषणाच्या नियमांनुसार कारवाई होत असेल तर डेसिबल मीटरची अचूकता आणि त्या आधारे दाखल होणाऱ्या गुन्ह्यांबाबतची स्पष्टता द्यावी, अशी सुद्धा मागणी या मंडळांच्या मार्फत करण्यात आली. पण या बैठकीत एक महत्वाचा निर्णय हा सर्व गणेश मंडळांनी एकमताने घेतलेला आहे. डीजे सोबत प्लाझ्मा आणि लेझरचा वापर न करण्यावर मंडळांनी सहमती दर्शवली. याशिवाय डीजेवर चढून धोकादायक पद्धतीनं नाचणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्यासही मंडळांनी विरोध केलेला नाहीये. पण डीजे साऊंड सिस्टीमची क्षमता किती असावी, किती बेस, किती टॉप असावेत, याबाबत पोलीस प्रशासनानं स्पष्ट नियम करावेत, अशी मागणी मंडळांकडून यावेळी करण्यात आली. गणेश मंडळांच्या मागण्या ऐकल्यानंतर पोलीस सहआयुक्त संजय दराडे यांनी प्रशासनाची भूमिका जी आहे ती स्पष्ट केली. गणेश आगमनाच्या दिवशी मंडळांनी पोलिसांना संपूर्ण माहिती दिली पाहिजे. मंडपात सीसीटीव्ही, महिलांसाठी स्वतंत्र रांग, सुरक्षा व्यवस्था आणि स्वयंसेवकांची नियुक्ती करावी, अशा सूचना त्यांनी मंडळांना केल्यात. तसंच गणेश मंडळांना परवान्यांसाठी लवकरच एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गणेशोत्सवाच्या शेवटच्या 5 दिवसांसाठी स्पीकरच्या वेळेबाबत शिथिलता देण्यात आल्याचंही सांगण्यात आलेलं आहे. डीजे बाबत अंतिम निर्णय लवकरच घेतला जाईल, असंही पोलीस प्रशासनानं जे आहे त्या बैठकीत स्पष्ट केलं. गणेश मंडळांना वेगवेगळ्या परवान्यांसाठी विविध कार्यालयांच्या फेऱ्या ज्या आहेत त्या माराव्या लागू नयेत, यासाठी एक खिडकी योजना सुरू केली जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये गणेश मंडळांच्या तक्रारी आणि अडचणी सोडवण्यासाठी नोडल अधिकारी नेमला जाणार आहे. म्हणजेच उत्सवाच्या काळात मंडळांना येणाऱ्या समस्या ह्या थेट संबंधित अधिकाऱ्याकडे मांडता येणार आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात पुणे महानगरपालिकेकडून आणखीन एक महत्वाचा उपक्रम जो आहे तो राबवला जाणार आहे. तो म्हणजे गणेश मंडळांचं डिजिटल मॅपिंग. म्हणजेच कोणत्या भागात कोणतं गणेश मंडळ आहे, कोणत्या मंडळानं कोणता देखावा साकारलेला आहे, मंडळ हे नेमकं कुठे, म्हणजे त्याचा पत्ता काय आहे आणि तिथे पोहोचायचं कसं, ही सर्व माहिती नागरिकांना डिजिटल मॅपिंगच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी प्रत्येक गणेश मंडळाला आपली संपूर्ण माहिती ही पुणे महानगरपालिकेकडे नोंदवावी लागणार आहे. एकीकडे डीजे आणि ध्वनी निर्बंधांवरून मंडळांचा आक्रमक पवित्रा, तर दुसरीकडे प्रशासनाकडून एक खिडकी योजना, तसंच स्पीकरच्या वेळेत शिथिलता आणि डिजिटल मॅपिंग, अशी ही सगळी तयारी. पण डीजे किती मोठ्या आवाजात वाजवणार आणि नेमकी किती बेस टॉपला परवानगी असणार, याचा अंतिम निर्णय व्हायचा आहे. आता पुणे पोलिसांच्या भूमिकेकडे हा सगळा जो आहे निर्णय गेलेला आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवामध्ये डीजे किती वाजणार हा प्रश्न अजूनही कायम आहे. तुम्हाला या सगळ्या विषयी काय वाटतं
तुमच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच बातम्यांचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी नवराष्ट्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.